म्हणजे फक्त तिच्यासाठी नाही तर आपल्यासाठी सुद्धा एकदम मस्त असे बिस्किट आहे. टेस्टला पण खूप छान आहे आणि प्रॉपरली असे बनले आहे, हेल्दी आहे. तर तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा. नानू कुठे चालली? मम्मा आवडते की बाबा आवडते नानू तुला? नानू इंग्लिशात घेतलं का ग तू? कुठे घेतलं? मागच्या ब्लॉग मध्ये तुमचे छान छान कमेंट्स आले होते की ताई अशीच छान रेडी होत जा, चांगली दिसते. तर आज पण मी कशी दिसते मला कमेंट मध्ये नक्की सांगा. मॅचिंग ब्लू ब्लू बुबू. इकडे माझा शिरखुर्मा अजून होतो आहे. तुला इंजेक्शन पाहिजे का सकाळ सारखं? नाही ना. हे ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. आणि आजचा व्लॉग ऑलमोस्ट 10 वाजता सुरू होतो आहे. सकाळचं नॉर्मल जे आपलं रुटीन आहे ते सगळं आवरलेलं आहे. आम्हाला थोडीशी बाहेरची कामं आहेत ती करायला आम्ही चाललेलो आहे. आणि ॲक्च्युली आता आम्हाला गावाला जायचं आणि आमचे दिवस संपत आलेले आहे म्हणून आम्ही वीकेंडची वाट पाहू शकत नाही. सो म्हणून वीकडेमध्ये करावं लागतंय. तर रोशनच्या ऑफिस सुरू होण्याच्या आधी आम्हाला ते घरी यायचं आहे. त्याचबरोबर अनायाची वॅक्सिनसुद्धा आहे 16 मंथ्स कंप्लीट झाल्यावरची. कुठली ते मी तुम्हाला चेक करून सांगते. आणि तर ती पण देऊन येऊ, प्लस माझे काही बाहेरची कामं आहेत ते पण करून येतो. सो आजचा व्लॉग कंटिन्यू बघा आणि तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग भेटूया पुढे. कुठे चालली तू? आणि कुठे चालली? इंजेक्शन घ्यायला? डॉक्टर कम कशाला? हॉस्पिटल मध्ये. कुठे? हॉस्पिटल. हो हो बास्केटबॉल ना. बाबाला किशी दे ग नानू. मम्माला नाही पाहिजे. आणि हा आहे माझा लाचा जो मी लग्नासाठी घेतलेला आहे. फायनली तो आता मला मिळाला. सो सगळ्यात पहिले आम्ही आता माझा लाचा घेतलेला आहे. लाचा ऍक्च्युली त्या दिवशीच घेतला होता, मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं, पण त्याची फिटिंग व्हायची होती. सो टाकला होता तिथेच फिटिंग करायला आणि आता तो मिळालेला आहे. ऍक्च्युली आम्हाला तो संडेलाच घ्यायचा होता, पण संडेला एवढी जास्ती रश असते या रोडनी, म्हणजे यायलाच खूप वेळ लागतो. म्हणून मग आम्ही म्हटलं की चला वीकडेमध्ये सकाळी सकाळी जाऊन घेऊन येऊ. सो पहिले इकडे आलो आणि लाचा घेतला. आता आम्हाला जायचं आहे डीमार्टमध्ये. काही छोट्या मोठ्या गोष्टी संपल्या होत्या तर म्हटलं चला डीमार्टमध्ये जाऊन घेऊन येऊ. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला अनायाच्या गेम्स जे तुम्ही बघताय घरभर पडलेले असतात आमच्या, त्याच्यासाठी ना एक चांगला बॉक्स घ्यायचा होता. सो म्हटलं चला डीमार्टमधूनच घेऊ. सो बघू आता कसा बॉक्स मिळतो. आणि मग हो छोटं मोठं काही सामान घ्यायचं ते पण घेऊन येते. आणि अनायासाठी लवकरच ना मी नाचणीचे बिस्किट बनवणार आहे. बिस्किट हो, त्याची रेसिपी पण तुमच्याशी शेअर करते. हो कारण कसं करणार? हाय हाय करशील ना तू? हाय करशील ना डॉक्टर अंकलला? हाय. इकडून निघालो. अनायाच्या गप्पा झाल्या खूप साऱ्या. त्यानंतर आम्ही डीमार्टमध्ये पोहोचलो आणि थोडं काही जे सामान घ्यायचं होतं ते घेतलं. त्याचबरोबर इथे अनायासाठी हा बॉक्स आम्ही घेतलेला आहे तिचे सगळे खेळणे ठेवण्यासाठी. बऱ्यापैकी मोठा आहे तर सगळे खेळणे मस्त मावतील त्यामध्ये. चलो आ जाओ नानू. नानू हा बाय का नानू. बस याला चाक पण आहे नानू. आता पाळी पाळी करू शकते नानू. नानू पार्सल खेळू शकते माहिती का तुला याच्यात. मजा आली. तर सगळे गेम्स कुठे शोध पटापट. याची स्टिक कुठे गेली? ही नानूची स्क्रॅच बुक. नानूची स्क्रॅच बुकची स्टिक कुठे आहे? कुठे आहे? ही पा अशी ठेवायची बेटा याच्यात. ठीक आहे. आणि तुझे सगळे गेम्स आपण याच्यात ठेवणार आहे आता. ओके. तुझं बसायसाठी नाही आहे. हा आणि याचे बॉल्स कुठे आहे बेटा? सगळे बाइंडर व्यवस्थित करून ठेवा. कसे तुला? ही नानू आहे का? नानू आहे. अच्छा बाबाला सांग ही नानू आहे म्हणा. बॉल रेडी करू. ये इकडे. कसा होते का बॉल रेडी? असा. आणि बाकीचे कुठे गेले याचे? किती गेम्स आहे नानूकडे? चल बरं दाखव बरं पटापट.
हे काय करता ना तू? बाबी बाबी तुला बसायला आणला बेटा असा? कशाला चढली त्याच्यावर? इट्स डेंजरस. सो आजचा दुसरा दिवस आणि तोच व्लॉग मी कंटिन्यू करते आहे, कारण कालचा व्लॉग मला कंटिन्यू करता आला नाही, कारण तुम्हाला सांगते त्याचं काय काय झालं पुढे. पण त्याआधी पहिले आम्ही डीमार्टमध्ये गेलो आणि अनायाची वॅक्सिन द्यायची होती, पण ती झोपून गेली होती. मग म्हटलं आता तिला झोपेतून उठवून त्रास नको द्यायला पाहिजे, पहिलेच तर रडते आणि मग ते झोपेतून जर तिला असं एकदम इंजेक्शन वगैरे दिलं तर ती फार रडली असती, दिवसभर तिला असं त्रास झाला असता. म्हणून मग आम्ही डिसाईड केलं की घरी यायचं आणि रोशनच्या ऑफिसची पण वेळ झालेली होती. म्हटलं चला बघू संध्याकाळी किंवा मग उद्या येऊ असं ठरवलं. सो संध्याकाळी काही पॉसिबल झालं नाही, कारण मग मी माझी एक रेसिपी शूट केली. अनायासाठी मी नाचणीचे बिस्किट्स बनवले, इतके ऑसम झाले आहेत, तुम्हाला दाखवते आता. आणि त्याची रेसिपी सुद्धा मी शॉर्टमध्ये शेअर करेल. शॉर्टमध्ये शूट केली कारण मग मला इंस्टाग्राम आणि यूट्यूब दोन्हीकडे ती छान पोस्ट करता येईल. आणि लॉंग व्हिडिओमध्ये सुद्धा मी एखाद्या वेळी तुमच्याशी शेअर करेल ती रेसिपी. खूपच मस्त झाले बिस्किट. म्हणजे आता मला इतकं शुअर झालंय की बाहेरचे बिस्किट्स तर अनायाला कधीच द्यायचं नाही, आपण हे घरातच बनवू नेहमी. नाचणी प्लस गव्हाच्या पिठाचे बिस्किट मी बनवलेले आहे आणि त्यात ते गुळाचे आहेत. सो ते सगळं करत होते, त्याच्यामुळे काल मग मी व्लॉग शूट केला नाही, कारण मग दोन्ही गोष्टी मॅनेज करणं खूप कठीण होतं. अनाया प्लस मोठा व्लॉग प्लस रील शूट सगळ्या गोष्टी नाही होत, म्हणून मग मी व्लॉग म्हटलं चला उद्या कंटिन्यू करू, पण आज आपण ते करून घेऊ. आणि मला आता गावी जायचं, त्याच्यामुळे मग बऱ्यापैकी थोडंसं एक्स्ट्रा लोड येत आहे कामाचं, कारण रेसिपीज वगैरे जास्तीचं शूट करून ठेवते आहे, तर मग तिकडे गेल्यावर मला ते पोस्ट करायला बरं पडतं. सो ते सगळं केलं काल. आणि मग नॉर्मल आपलं जे रुटीन असतं ते. सध्या संध्याकाळी आणायला बाहेर पडता येत नाही आहे, म्हणजे गार्डनला मला घेऊन जाता येत नाही आहे, कारण पाऊस खूप पडतोय, रोज तेच होत आहे. आणि ती बिचारी दिवसभर घरात बोर होऊन जाते, तिला संध्याकाळी बाहेर हवंच असतं, पण समहाव ते पॉसिबल होत नाही आहे. आणि आता सकाळी आम्ही छान रेडी झालो, आमचं सकाळचं आवरलेलं आहे, लंच वगैरे सगळं झालं आणि 12 वाजायचे अजून, म्हणजे वाजतायत ऑलमोस्ट. सो आता आम्ही चाललेलो आहे बाहेर. अनायाचं वॅक्सिन द्यायचं आहे, माझ्यासाठी स्पेक्स बनवायचे आहे. डोळ्याचा त्रास भयंकर वाढलेला आहे. तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल की मला चष्मा नाही आहे, पण मी खूप लहान असतानापासून मला चष्मा आहे, पण मी तो वापरत नाही. आधी ऑफिस जायची तर कंटिन्यू वापरायची, ऑफिस सुटलं तेव्हापासून चष्मा ऑलमोस्ट सुटलेला आहे, पण त्याच्यामुळे मला खूप त्रास होतो आहे. झोपेचा तर प्रॉब्लेम आहेच आहे. सो म्हणून म्हटलं चला आता आपण पहिले चष्मा बनवू. आता 4 वर्ष आधी मी चष्मा बनवला होता आणि तो पूर्ण आता तुटलाय ऑलमोस्ट, आणि त्याचे पूर्ण हाल करून टाकले. सो आता माझ्यासाठी चष्मा पण घ्यायचा आहे, तिकडे जातो, डोळ्यांची टेस्ट करते, चष्मा घेते, मग जे काही होते आता दिवसभरात ते तुमच्याशी आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करते. सो ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. हे नाचणीचे बिस्किट्स मी अनायासाठी बनवले, इतके मस्त झाले, हे खूपच छान. हे बघा, सो एकदम टेस्टी असे बिस्किट्स झालेले आहेत. म्हणजे फक्त तिच्यासाठी नाही तर आपल्यासाठी सुद्धा एकदम मस्त असे बिस्किट आहे. टेस्टला पण खूप छान आहे आणि प्रॉपरली असे बनले आहे, हेल्दी आहे. तर तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा. मी तुमच्या कळलं हाय म्हणावं लागतं. हाय नानू, कुठे चालली? कोणासोबत? भैया कोण आहे? बाबा, मम्मा. नानू एक महत्वाची गोष्ट, नानू तुला बाबा आवडतात की मम्मा? आता तू विचार. तुला बाबा आवडतात की मम्मा? नाही ना, हा ते म्हणतो तुम्ही. मम्मा आवडते की बाबा आवडते नानू तुला? तू समोरचं सेंटेन्स बोलला ना, आवडते तुला, ती कन्फ्युज झाली. इंजेक्शन घेतलं का ग तू? कुठे घेतलं? चॉकलेट पण भेटलं तुला? चॉकलेट कोणी दिलं? डॉक्टर अंकलने दिलं? हा, तू रडली का? तू रडली होती का? अशी रडली होती? खूप लागलं होतं का बेटा तुला? खूप लागलं, अशी रडली नानू, अशा. आता नेक्स्ट मंथ येऊ बेटा आपण, हो ना? नेक्स्ट मंथ. हो हो, बरं ठीक आहे, ठीक आहे. बरं बल म्हणून दे. गुब्बी तू किती बोलायला लागला रे?
बरं? तू बाबाला थँक्यू म्हटलं आणि सॉरी म्हटलं. शोली. नानू कशी आहे आणि मम्मा कशी आहे? मम्मा मम्मा कशी आहे? क्यूट. आणि बाबा कसे आहे? बिश आहे बाबा, बम्माचे आहे. येस. आणि हे तुला कोणी शिकवलं? बाबांनी. हा. चाललो आता आपण कुठे चाललो? मम्मासाठी. मम्मा चष्मा. हा, जो मी तोडला. हा, मम्माचा चष्मा मी तोडला, तर मम्मा आता नवीन घेत आहे. हो ना? हो तर एवढं पटकन निघते. खाना नाही का बरं? वाव. सो इथे मी परत रेडी झालेली आहे, मस्त सुंदर. मागच्या ब्लॉग मध्ये तुमचे छान छान कॉमेंट्स आले होते की ताई अशीच छान रेडी होत जा, चांगली दिसते. तर आज पण मी कशी दिसते मला कॉमेंट मध्ये नक्की सांगा. सो तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलं होतं की काहीतरी नवीन सुरू करते आहे, म्हणजेच माझं एक नवीन पीक ज्यामध्ये मी तुम्हाला खूप छान छान कपडे दाखवणार आहे. सो त्याचा परत एक शूट होता. तर गावी जायच्या आधी आम्ही 1-2 शूट केलेले आहेत. यानंतर परत तिकडनं आल्यावर मग आता रिझ्यूम करेल, म्हणून सध्या अजून पेज सुरू केला नाही कारण मध्ये गॅप नको व्हायला. पण आमच्या कामाची सुरुवात झालेली आहे. सो हा एक ड्रेस मी आज वेअर केलेला आहे. परत 2-3 होते, त्याचा शूट केला. त्यानंतर माझं चष्म्याचं काम आज झालेलंच नाही. शेवटी परत आम्हाला जावं लागेल कारण मगाशी परत वेळ झाला होता. आम्ही घरी आलो, मग आमचं अनायला झोपवणं, तिला खाऊ घालणं, सगळं आवरलं आणि परत मी शूट करायला घेतलं. हे शूट केलं. त्याचबरोबर एक खूप छान अशी रेसिपी सुद्धा शूट केलेली आहे, पण ती मी शॉर्ट व्हिडिओमध्ये शूट केली, लॉंग व्हिडिओ नाही केलेला आहे. कारण आता गावी चाललो, त्यामुळे मला बऱ्यापैकी कॉन्टेंट जमा करून ठेवायचं आहे, म्हणजे मी तिकडे गेल्यावर पण पोस्ट करू शकेल, म्हणजे पेज आपला खाली जात नाही. तुम्ही बघितलं असेल, इंस्टाग्राम असो की यूट्यूब असो, एकदम कन्सिस्टंट व्हिडिओज असतात कारण माझी कंटिन्यू काही ना काही मेहनत चाललेली असते. सो आता मी शिरकुर्मा बनवलेला आहे, तुम्हाला दाखवते. तो अजून बनतो आहे. रेसिपी शूट झाली आणि मी सध्या अशी आहे. आता मी चेंज वगैरे करते, घरात पसारा झालाय कपड्यांचा, तो सगळा आवरते आणि मग आम्ही परत रेडी होऊन जाणार आहे माझा स्पेक्स बनवण्यासाठी. तुला माहित आहे का, मम्मा आणि नानू मॅचिंग झाली. हो, मॅचिंग ब्लू ब्लू बुबू. नानू तू शिरखुर्मा खाणार नाही? गुगू आहे ना बेटा. मागे पण मम्माचे कपडे पडले बेटा. इकडे माझा शिरखुर्मा अजून होतो आहे. मला हा फार आवडतो, म्हणून अधून मधून मी बनवत असते. तुम्ही सुद्धा रेसिपी नक्की ट्राय करून बघाल. काय करते तू? आणि असा होता आजचा संपूर्ण दिवस. आता आम्ही आलो होतो आय टेस्ट करण्यासाठी. इथे माझे आय टेस्ट करून घेते आणि त्याचबरोबर आजचा व्हिडिओ सुद्धा इथे एंड करते. तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.